नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेडमधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। और मार्गशीर्ष पूर्णिमा पर खुरगांव नांदूसा के श्रामनेर प्रशिक्षण केंद्र में विभिन्न कार्यक्रम। जल्द ही ये केंद्र विश्वविख्यात बनेगा, डॉक्टर सिद्धार्थ जोंधले की प्रतिक्रिया। नांदेड़ के खुरगांव नांदूसा में स्थित श्रामनेर प्रशिक्षण केंद्र जल्द ही विश्वविख्यात केंद्र बनेगा। इसके लिए केंद्र के प्रमुख भदंत पय्याबोधी थेरो को तन मन धन से सहयोग देने की अपील विश्वविख्यात विशेषज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधले ने की है। विगत 19 दिसंबर को मार्गशीर्ष पूर्णिमा के अवसर पर ऋषि पठन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगांव नांदूसा में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। इस समय मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर सिद्धार्थ जोंधले ने मार्गदर्शन किया। विदित हो कि हर महीने की 19 तारीख को श्रामनेर प्रशिक्षण केंद्र में भदंत पय्याबोधी थेरो द्वारा पूर्णिमा उत्सव का आयोजन किया जाता है। इसमें नांदेड़ जिले के साथ ही महाराष्ट्र के विभिन्न जिलों से सैकड़ों बौद्ध उपासक उपासिकाएं सम्मिलित होते हैं। भगवान गौतम बुद्ध की विशाल मूर्ति, उद्यान, मनोहारी कुदरती नज़ारे और शांतिपूर्ण माहौल में धम्म का ज्ञान दान कार्य यहाँ सहज होता है। इस बार मार्गशीर्ष पूर्णिमा पर बाबा साहब आम्बेडकर को देखने वाला व्यक्ति इस विषय पर व्याख्यान का आयोजन किया गया था। इस समय भदंत पय्याबोधी थेरो के साथ प्रोफेसर SS हिंगोले, SN गोडबोले, सिद्धार्थ थोरात, सिद्धू शेलके, मुख्याध्यापक गंगाधर ठवले, TP वाघमारे, PI BM मल्हारे सहित कई मान्यवर उपस्थित थे। छात्र छात्राओं ने इस समय लाठी का प्रात्यक्षिक कर सबका ध्यान आकर्षित किया, तो वहीं श्रद्धा कॉलोनी परिसर की बौद्ध उपासिकाओं की ओर से मार्गशीर्ष पूर्णिमा उत्सव में भोजन दान किया गया। या पौर्णिमोत्सव कार्यक्रमामध्ये ऋषी पठन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामनेर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी या पौर्णिमोत्सव कार्यक्रमामध्ये या धम्ममंचावर आदरणीय पूजनीय भिक्खू संघ घर घर में बाबा साहब पहुंचे यही कोशिश है मेरी, घर घर में बाबा साहब पहुंचे यही कोशिश है मेरी, हर जय भीम वाला सूट बूट में आए यही चाहत है मेरी। अरे भले ही मुझे कोई जय भीम कहे या ना कहे, हर आप लोग को जय भीम कहना यही आदत है मेरी, यही आदत है मेरी। आज कुरगाव येथे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव आदरणीय पयाबोधी भंतेजी व त्यांचा श्रामनेर व भिक्खू संघ हे खरोखर या ठिकाणी एक भगवान बुद्धाच्या विचाराचं महान केंद्र आहे आणि बाबासाहेबाची जी क्रांती आहे, धम्माची जी क्रांती आहे की भिक्खू संघावर फार मोठा आधार आहे। कारण भिक्खू संघ आहे तर धम्म आहे। कारण कुठली चळवळ बुद्धापासून जी आलेली आहे तर बुद्धाने एकच सांगितलं की अनुतरंग पुण्यं खेतंग लोक साथी। याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये की माझ्या बौद्ध धर्माचा आदर्श पुरुष या पुण्यखेतीसारखा असला पाहिजे। म्हणजे जशी काळी सुपीक जमीन असते तसे पुण्याची शेती म्हणजे भिक्खू संघ हा अरे अष्टांगिक मार्ग श्रोतापन्न सुकृतागामी अनागामी अरंत या मार्गावरती असल्यानंतर विश्वातील मानव जात सुखी होते आणि
जगाला रक्षण होतं आहे, जगाचं संरक्षण होतं आहे, असे प्रशिक्षण केंद्र हे अनमोल असतात. याची तुलना करणं धम्म आहे. धम्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे. भगवान बुद्धाची क्रांती, बाबासाहेबांची क्रांती आणि सम्राट अशोक राजाची पण क्रांती आहे. त्यांनी अनेक विहार त्याकडे बांधलेले आहेत. आणि महत्त्वाचा उद्देश काय आहे की या प्रशिक्षण केंद्रातून जगाला बुद्धाची गरज आहे, बाबासाहेबाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी मला खूप आनंद झाला आणि खूप चांगलं वाटत आहे. चांगलं प्रशिक्षण केंद्र आहे. श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड, जे की नांदेडच्या तरोडा नाक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर उत्तरेस आहे. हजारोच्या संख्येनं दर महिन्याच्या 19 तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने या ठिकाणावर श्रद्धायुक्त चित्ताने उपासक उपासिका येत असतात, धम्मश्रवण करत असतात. मान्यवरांचं मनोगतसुद्धा ते श्रवण करत असतात आणि स्वतः म्हणजे खूप प्रसन्न होऊन या ठिकाणावरून ते जात असतात. सर्वांच्या भोजनदानाची व्यवस्था श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध वार्डातील उपासक उपासिकांच्या वतीने करण्यात येत असते. याही पौर्णिमेला श्रद्धा कॉलनी येथील उपासक उपासिकांच्या वतीनं भोजनदानाची व्यवस्था सर्वांसाठी करण्यात आलेली आहे. तर या डिसेंबर महिन्यामध्ये जी येणारी जी पौर्णिमा असते, या पौर्णिमेला राजा बिंबिसार आणि बुद्धाची ही पहिली भेट झाली आणि त्या भेटीमध्ये म्हणजे राजा बिंबिसार फार प्रसन्न झाला होता. प्रसन्न चित्त अंत करणारे भगवान बुद्धाला वेळूवन हे दान दिलं होतं. अतिशय पवित्र असलेली ही पौर्णिमा या महिन्यातली आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव येथे कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. 24 तास श्रामनेरांना दीक्षा दिल्या जातात. आतापर्यंत 1200 मुलं उपासक श्रामनेर दीक्षित होऊन बाहेर सुद्धा पडलेले आहेत. उपासक उपासिकांनी एकदा तरी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी. आणि परत एक दुसरं आव्हान करू इच्छितो आहे की बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि बौद्ध धर्माचं एकच प्रतीक असावं म्हणून संपूर्ण बौद्ध राष्ट्रातील बौद्ध विद्वानांनी पंचरंगी धम्मध्वज म्हणजे स्वीकारला 1880मध्ये. आणि त्यामुळं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगावपासून म्हणजे महाधम्मध्वज 139 फूट महापंचरंगी धम्मध्वज घेऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीपासून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत महाधम्मध्वज पदयात्रा महापदयात्रा म्हणजे ठीक 7 वाजता इथून निघणार आहे. खुरगावच्या बुद्धविहारापासून नेरली, पासदगाव, नेरली, भावसार चौक आणि भावसार चौक तरोडा नाकापासून राज कॉर्नर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा नियोजित तथागत भगवान बुद्धाच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर, शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शेवटी समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. त्या हजारोच्या संख्येनं शुभ्र वस्त्र परिधान करून या महाधम्मध्वज रॅलीमध्ये महापदयात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं. हे सुद्धा मी हजारोच्या संख्येत सहभागी व्हावं असं एक आवाहन करतोय.